या देशात आणि राज्यामध्ये महिला सक्षमीकरणावर बोललं जातंय, पण या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये गेल्या 4 वर्षापासून गायनी विभागामध्ये जी सोनोग्राफीची मशीन आहे, ज्या महिला 8 महिने 7 महिने 9 महिने झालेल्या गरोदर असतात, त्या महिलेची जी तपासणी करायची आहे ती तपासणी इथं गेल्या 4 वर्षापासून बंद आहे. हे काल निदर्शनास आलं, हे तुमच्याच माध्यमातून कळालं ही एक शोकांकित आहे. इथल्या लोकप्रतिनिधी सरकारमध्ये असतील किंवा आमच्यासारख्या विरोधामध्ये असतील की 4-4 वर्ष सोनोग्राफीची मशीन बंद आहे आणि ती कुठल्याही लोकप्रतिनिधीला माहीत नाही असा त्याचा अर्थ निघतो. योगायोगानं या भागाच्या आमदार महिला आहेत, या जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला आहेत. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आमचे खासदार असतील आमच्या पक्षाचे, त्यांना सगळ्यांनाच कळकळीची विनंती आहे. महिला सक्षमीकरणावर सर्व पक्षाचे लोक बोलतात, पण इथं गेल्या 4 वर्षापासून महिलाची हेळसांड होते, याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. याचा अर्थ प्रत्येकानं समजून घ्यावा. आमची प्रशासनाला आणि खासदार असतील, आमदार असतील किंवा या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना एवढीच कळकळीची विनंती की सगळे विषय बाजूला ठेवून या ज्या गरोदर माता आहेत, भगिनी आहेत, की त्यांच्यावर ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं तसं येते. त्याच्यामुळं सगळे विषय बाजूला ठेवून या येणाऱ्या डीपीटीसीमध्ये अगोदर ह्या सोनोग्राफी मशीनसाठी प्राधान्य द्यावं. साठेसाहेब असतील किंवा सर्व या आम्ही प्रमुख या डीन ऑफिसच्या समोर आमरण उपोषणासाठी बसू. एवढी मला ज्या पद्धतीच्या डॉक्टरच्या सल्ल्यानं सोनोग्राफी करावी लागते आणि त्याला प्रत्येक वेळेस 2,000-3,000 रुपये त्या ठिकाणी डॉक्टरला द्यावा लागतात. एवढा प्रचंड खर्चाचा ताण त्यांच्यावर त्या ठिकाणी येतो आणि सोनोग्राफी मशीन त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यांनी पाठपुरावा केला, म्हणतात की आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला किंवा CSR फंडातून त्या ठिकाणी मागणी केली, परंतु 4 वर्षापासून जर ती मशीन या ठिकाणी उपलब्ध होत नसेल, ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी या भागाचे जे काय आमदार आहे, आपण पाहतो की सर्वसामान्य जनतेमध्ये असा गवगवा केला जातो की हजारो कोटीचा निधी हॉस्पिटलसाठी आणला. त्याचं जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर माझ्यापूर्वी अमरभाई या ठिकाणी बोलत होते की या परिसरामधला काही पूर्वी केलेला जो रस्ता आहे तोच रस्ता परत केला आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी खर्च केला. शहरामधले जे काम आहेत ते कामं डबल त्या ठिकाणी केले, ज्याचा क्वालिटी कुठलाच क्वालिटी त्या ठिकाणी नाही. अनेक योजना त्या ठिकाणी केल्या, फक्त गुत्तेदारी करणं हेच या भागातल्या आमदाराचं लक्ष आहे असं म्हणलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आपण जो पाहतो त्यांचा जो विकास पाहिला तर गुत्तेदार जगवणं, गुत्तेदारी करणं, कार्यकर्ते ते गुत्तेदारीच्या नावाखाली सांभाळणं याच्या पलीकडे त्यांचं लक्ष नाही. आज शहरामधल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तसाच आहे, रुग्णांच्या सेवेचा प्रश्न तसाच आहे. रुग्णसेवा या ठिकाणी देत असताना त्यांचं कुठलंच लक्ष नाही. ही खऱ्या अर्थानं गांभीर्याची बाब आहे. या भागाच्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रताई पवार मॅडम यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून सोनोग्राफी मशीन या ठिकाणी आली पाहिजे याच्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाठपुरावा करू. परंतु अधिष्ठाता यांनी जर तात्काळ त्याचा पाठपुरावा करून जर सोनोग्राफी मशीन या ठिकाणी जर बसवली नाही तर आम्ही या ठिकाणी अमरभाई यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी उपोषण करू. हा सल्ला पण आपल्या माध्यमातून देतो आणि आणखीन एक या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे या ठिकाणी गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येतात त्यांची या ठिकाणी हेळसांड झाली नाही पाहिजे. सर्व जे HOD आहेत त्यांनी HODनी प्रत्येक आपल्या विभागामध्ये त्या ठिकाणी बसलं पाहिजे, हे पण मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे.